पाटील जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांचे मोठे बंधू तर यांना आपण इथं भेटलो. तर तुमचं मला नाव सांगा. माझं नाव जगन्नाथ रावसाहेब जरांगे. आणि तुम्ही जरांगे पाटलाचे मनोज पाटलाचे म्हणजे मोठे भाऊ आहेत. मोठे भाऊ. किती भाऊ तुम्ही? आम्ही 14 भाऊ आहे. हा. तुम्ही राहायला कुठं? मातुरीला. कुठं? मातुरी. मातुरी गावाकडं. आणि आम्हाला मनोज दादाबद्दल थोडी माहिती सांगा. लहानपणापासून कसा स्वभाव होता, काय होता? लहानपणापासून शिवजयंती, पुन्हा क्रिकेट खेळणं हे त्यांना पहिल्यापासून लहानपणापासून आदच होता त्यांना. आणि असं काही समाजासाठी काही काम करण्याचं? समाजासाठी ती एखाद्या जर म्हणलं समजा चला भाऊ आपलं हे करायचं, गावाला जायचं, शिवजयंती करायची, ते लगेच जाणार ते. आम्ही काय म्हणत नव्हतो कधी तुम्ही कुठं जाऊ नका म्हणून. पण तुम्हाला असं कधी त्याच्यापासून मग त्रास झाला का त्यांना? काही कधी त्रास कधी झाला नाही आम्हाला त्रास त्यांच्यापासून. सारखं बाहेर राहायचं, बाहेर राहिले तरी आम्ही समजून घेतलं. हा. आणि तुम्ही समजून घेतलं म्हणून आज महाराष्ट्राला सर्वसामान्याचं एक मोठं नेतृत्व मिळालं. त्याने बी आम्हाला कधी म्हणजे कशाबद्दल त्रास दिला नाही आणि आम्ही त्याला कधी म्हणजे असं तुम्ही इकडे गेले तिकडे गेले तुम्ही जाऊ नका बा हे असं आम्ही कधी त्याला म्हणजे बोललो नाही. आता त्याचं पूर्ण महाराष्ट्र नाही भारतात आणि भारताच्या बाहेर नाव झालं. तर आता तुम्हाला कसं वाटतं त्याच्यावर? आम्हाला फार खूप आनंद वाटतो. हा. आणि त्याने अजून बी याच्यापेक्षा बरं. पण कधी असं धाक वाटलं का ते इथं उपोषणाला बसले तर काय होतंय? नाही धाक. मग आता धाक तर असतो शेवटी. कसं आहे आमचा शेवटी काळाचे तुकडेच आहेत आम्ही एका राखताचे आहे की नाही. धाक तर वाटून मग मी 8 दिवस इथं घातले. म्हणजे तुम्ही पण इथंच होते? इथंच होतो. आणि तुमची अशी तगमग होत असेल मग? आता मस्त तगमग होती पण आता काय आमचं काय चालणार ना काही. ते असं ऐकत नाही भाऊ म्हणून तुमचं असं कधी? ते तर आम्हाला म्हणले तुम्ही आता ह्या वारीने इकडे येऊत नका. आणि काय गेलो नाही तिकडं मग त्यांच्याकडे. पण इथं थांबलो. सगळ्याला सांगितलं होतं, मुलाला, आईला, मुलाला, वडिलांना सगळ्याला सांगितलं. आमच्या मुलं आले तर त्यांना सुद्धा सांगितलं तुम्ही कोणी इकडे यायचं. कोणीच घरच्याने. म्हणजे आपण बघतो की पुढं एखाद्याला नेतृत्व मिळालं की मोठेपणा मिरवत असते, पण तसं मोठेपणा काही नाही. आणि उलट मुलाला तुम्हाला सगळ्याला सांगितलं की इकडं येऊ नका. आम्हाला त्याचा फार आनंद आहे. ते म्हणले तरी त्याच्यात आनंद आहे. आणि ते तसं पाहायला गेलं एवढं काम करायचं म्हणलं तर माणसाकडे भरपूर पैसा पाहिजे, वेळ पाहिजे. पण पैसा नसताना सुद्धा वेळ द्यायला वेळ घातला त्याने. पैसा नसला तरी वेळ घातला त्याने. मग आता घरचं व्यवस्था कशी झाली? मग आता इकडे लक्ष देतात? घरचे आहेत आता वडील आहेत तिथं, बाकीचे पाहुणे आहेत, काही माणसं आहेत, काही बाकी आहेत नाही तर पाहुणे आहेत ना घरगुती. आणि सगळ्या कुटुंबाची म्हणजे आई वडील याची तब्येत कशी? तब्येत चांगली आहे त्यांची. आई जरा झाली थकल्यावर पण वडील चांगले आहेत. आता ते नुसते मनोज पाटलाचेच आई वडील नाही, आता सगळ्या महाराष्ट्राचे आई वडील. सगळ्याचे नाही. सगळ्याचे आई वडील झाले म्हणून त्यांची विचारपूस करणं ते आता प्रत्येक मराठ्याची तर तुमचा भाऊ एवढा मोठं नेतृत्व करून पुढं जात आहे त्याच्याबद्दल मी ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमच्या कुटुंबाचं, जरांगे कुटुंबाचं अभिनंदन करतो.